बात करते टाइम पे बोलना है कि महाराष्ट्र के वित्त मंत्री ये डेप्यूटी सीएम थे, उनका निधन 14 दिन पहले हो गया। इस सभागृह में सदस्य थे। पहले मैं उनको भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पण करता हूं। और माननीय अध्यक्ष जी, मैं सन 2026-27 या अर्थसंकल्पावर बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभारी आहे। महोदय, यावेळच्या अर्थसंकल्पामध्ये सरकारचा कोणता स्पष्ट दृष्टिकोन, ठोस धोरण किंवा देशवासियांसाठी काहीतरी करण्याची ठाम इच्छाशक्ती दिसून येत नाही। हा अर्थसंकल्प घाईघाईत कोणताही सखोल विचार न करता जमिनीवरील वास्तव्यानं समजून तयार करण्यात आलेला नाही। नेहमीप्रमाणे यालाही अर्थसंकल्प न म्हणता सरकारचा आणखी एक जुमला बजेट म्हणणे अधिक योग्य होईल। महोदय, मी या सभागृहापुढे काही महत्त्वाचे मुद्दे मांडू इच्छितो। मागील अर्थसंकल्पात मांडलेले मुद्दे यावेळेस केवळ रंगरंगटी करून नव्या स्वरूपात पुन्हा सादर करण्यात आलेले आहेत। महोदय, माननीय अर्थमंत्री महोदयांनी सुधार एक्सप्रेस या संकल्पनेची मोठ्या गाजावाजात घोषणा केली आणि सरकारने 350हून अधिक सुधारणा केल्याचे सांगितले। मात्र 350 सुधारणा नेमक्या कोणत्या याचा तपशील देण्यात आलेला नाही। जीएसटी सोडल्यास कोणताही ठोस सुधारणा झाली हे स्पष्ट होत नाही। जीएसटी सारखा विषय गोरगरिबांना लुटण्याचा विषय जीएसटी मध्ये होतो। जीएसटी मध्ये बरेच काही बदल केले, हे बदल सुद्धा चुकीच्या पद्धतीने आहेत असं माझं मत आहे। महोदय, जीएसटी बाबत सांगायचे झाले तर हा कर घाईघाईत रात्री 12 वाजता घंटा नाद करत लागू करण्यात आला। विरोधकांनी वारंवार सूचित केले ही सर्व संबंधित चर्चा करून विचारपूर्वक हा कर लागू करावा, पण सरकारने कोणतीही सूचना मान्य केली नाही। आज सरकार स्वतःच्या चुकीच्या निर्णयामुळे निर्णय झालेल्या अडचणी दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुधार एक्सप्रेस या नावाखाली करत आहे। माझा सरकारला थेट प्रश्न आहे की तुमच्या चुकीच्या जीएसटी धोरणामुळे ज्या व्यापाऱ्यांचं, उद्योजकांचं आणि सामान्य नागरिकांचं नुकसान झालं, त्या सर्व लोकांना सरकार नुकसान भरपाई देणार आहे का? महोदय, एमएसएमई क्षेत्रासाठी दरवर्षी आश्वासने दिली जातात, पण वास्तव्य असे आहे की काही सरकारच्या काळात लघु मध्यम उद्योग दिवसेंदिवस अडचणीत सापडत आहेत। अनेक